हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे। भारताकडनं होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तान बिथरलेला आहे। भारताच्या हल्ल्यापासून बचावासाठी पाकिस्तान जगभरातल्या देशांसमोर मदतीसाठी गुडघे टेकतोय, पण खुलेपणानं कुणीही पाकिस्तानला पाठिंबा देत नाहीये। तर दुसरीकडे जागतिक पातळीवरती भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांची संख्या वाढतेय। भारत पाकिस्तानात तणाव वाढला। हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तान घाबरला। आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला वाढता पाठिंबा। मदतीकरता पाकची मित्र राष्ट्रांकडे याचना। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याआधीच पाकिस्तानने कांगावा सुरू केलाय। जागतिक पातळीवर भारतावर खोटे आरोप करत इतर देशांकडून मदतीची याचना केली जाते। मात्र अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तांनी भारताच्या बाजूने उभं राहत पाकिस्तानला त्याची लायकी दाखवून दिली आहे। महासत्ता भारताच्या पाठीशी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहलगाम हल्ल्याचा कडक शब्दात निषेध केला, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोदींना फोन करत दहशतवादाविरोधात लढाईत आपण भारताच्या सोबत आहोत असं सांगितलं। भारताला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार असल्याचं सांगत अमेरिकेनं पाकिस्तानवरील कारवाईला पाठिंबा दिलाय। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांनी पाकिस्तानातील दहशतवादाचा खात्मा करण्याचं वक्तव्य केलंय। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाहून इग्ला एस पोर्टेबल क्षेपणास्त्रांचं एक नवीन खेप भारतात पोहोचलाय। अमेरिका आणि रशिया पाठोपाठ जपाननेही दहशतवादाविरोधातील या लढाईत भारताला मदतीचा हात पुढे केलाय। राजनाथ सिंग आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। यात भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन जपानने दिलेलं आहे। I would like to thank the government of Japan for their strong expression of solidarity with India in the wake of the Pahalgam terrorist attack. Excellency, I take this opportunity to compliment you for your immense contribution in deepening of the Indo-Japan defense relations. एकीकडे भारताला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असताना पाकिस्तानला मुस्लिम देशांकडूनही उघड पाठिंबा मिळत नाहीये। चीन वगळता एकही मोठ्या राष्ट्रानं पाकिस्तानला पाठिंबा दिलेला नाही। पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी चीनच्या राजदूतांची भेट घेतली। या भेटीमध्ये झरदारी यांनी पहलगामचा मुद्दा उपस्थित केला। यावेळी त्यांनी भारतावर खोटे आरोप केल्याचं समजतं। दुसरीकडे तुर्कस्ताननं आपली लढाऊ युद्धनौका पाकिस्तानला पाठवली आहे। कराची बंदरात ही तुर्कस्तानची युद्धनौका दाखल झाली आहे। तुर्कस्तान आणि पाक नौदलाकडून सराव केला जातोय, तर इराणकडून दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत। इराणचे परराष्ट्र मंत्री भारत आणि पाकिस्तानचा दौरा करणार आहेत। सुरुवातीला पाकिस्तानला जाणार असून त्यानंतर ते दिल्लीत दाखल होतील। दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा आहे। आखाती अरब देश या सगळ्यामध्ये काय भूमिका बजावतात त्यालाही महत्त्व आहे, पण गेल्या काही वर्षात सातत्याने सौदी अरेबिया असेल, UAE असेल किंवा अन्य सगळे आखाती अरब देश आहेत, त्यांची भूमिका ही पूर्वी ते अतिशय पाकिस्तानच्या जवळचे होते, पण आता ते भारताच्या जवळ आलेले आहेत आणि या दहशतवादी हल्ल्यानंतरही तीच भूमिका त्यांच्याकडनं व्यक्त झालेली आहे। भारताकडून होणाऱ्या हल्ल्याला थोपवण्याकरता पाकिस्तानला ठोस समर्थन मिळत नसल्यानं त्यानं UNSC मध्ये धाव घेतली, पण तिथेही पाकिस्तानला मोठा धक्काच बसला। 15 सदस्यांपैकी 13 देशांनी भारताच्या बाजूनं आपलं मत नोंदवलं। पाकिस्तान आणि चीन वगळता इतर सगळ्या 13 देशांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला। UNSCचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या ग्रीसनं या बैठकीआधीच पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। एकूणच दहशतवादाचा आका असणाऱ्या पाकिस्ताननं कितीही आदळापट केली, कांगावा केला, तरी भारताकडून त्याला सडेतोड उत्तर मिळणारच आहे आणि त्यात जागतिक पातळीवर पाकिस्तानची बाजू सध्या तरी कमकुवतच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।